मस्तके पायावरील सर्व वारकरी संतांच्या आज अतिशय पवित्र दिवस कार्तिकी एकादशी आळंदीची ज्ञानेश्वर माऊलींचा समाधी सोहळा आणि हे सर्व होत असताना वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्रामध्ये काम करते। ती करत असताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कर्नाटक, आंध्र, तेलंगणा आणि गोवा या 4-5 राज्यामध्ये गाव तिथे आणि वार्ड तिथे संत मुक्ताई जनाई महिला हरिपाठ मंडळ आपण स्थापन करून समाज मन दुरुस्तीचं काम आणि गर्भाशयापासून वारकरी संप्रदायाच्या ज्ञानोबा तुकोबांचा विचार आणि गाथा ज्ञानेश्वरीचा विचार सर्व समाज मनावर व्हावा यासाठी आपण काम करीत आहोत आणि त्यासाठी सर्व महिला पुढे येत आहेत, हरिपाठ मंडळ स्थापन करत आहेत आणि मुक्ताई जनाईचा विचार घेऊन ज्याप्रमाणे संत ज्ञानेश्वरांना मुक्ताईने पाठबळ दिलं, मानसिक बळ दिलं आणि त्यांच्या हातून क्रांती घडवून आणली, त्याप्रमाणे वारकरी साहित्य परिषदेची ही क्रांती अत्यंत मोठ्या पद्धतीनं समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत जाईल आणि सर्व लोकांना जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले किंवा जे भेटे भूत ते जाणीजे भगवंत या भूमिकेतून अहंकाराचा वारा न लगो राजसा माझ्या विष्णुदासा या भूमिकेतून समाज तयार झाला पाहिजे। एकेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या भूमिकेतून जगला पाहिजे आणि अशा पद्धतीनं समाज मन दुरुस्त करण्याचं काम वारकरी साहित्य परिषद गेली 13 वर्षे करत आहे आणि यावर्षी अत्यंत मोठ्या प्रमाणात महिला हरिपाठाची एक दिंडी मुंबई किंवा नागपूर या मोठ्या शहरामध्ये 10 लाख महिलांची हरिपाठ दिंडी काढून जगातला एक मोठा इतिहास करण्याचा भाव वारकरी संप्रदायाचा आहे आणि हे काम मोठ्या पद्धतीनं करूया, सर्वांनी एकत्र करूया। सर्व महिलांना एक रंगाच्या साड्या असो अथवा एका आवाजातले टाळ असोत ते देण्याचं काम आता निवडणुका संपल्या आहेत, आचारसंहिता संपली आहे आणि वारकरी संप्रदाय वेगवेगळ्या दात्याच्या माध्यमातून समाजाच्या या मायमाऊलींना हे टाळ आणि एका रंगाच्या साड्या देऊन आता महिला हरिपाठ मंडळ सुरू आणि आत्तापर्यंत 365 तालुक्यात आणि 36 जिल्ह्यामध्ये आपल्या वारकरी साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी अत्यंत चांगलं काम उभा केलेलं आहे, अभिमान वाटेल असं कौतुकास्पद काम उभा केलेलं आहे आणि या कामाच्या माध्यमातून वारकरी साहित्य परिषदेचा 13वा वर्धापन दिन साजरा केला आणि एक इतिहास महाराष्ट्राच्या भूमीमध्ये संत साहित्याच्या प्रचार प्रसाराचा केलेला आहे आणि त्यासाठी आता लवकरच आपण सर्वजण एकत्र बसून हा उपक्रम घेऊया आणि जानेवारीमध्ये हा उपक्रम साजरा करूया अशी भावना मी वारकरी साहित्य परिषद अध्यक्ष या नात्यानं करतो। आपणा सर्वांना प्रार्थना करतो, सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासांना धन्यवाद देतो। रामकृष्ण हरी।